बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार सचिन अहिर सर सोबत आहेत. सर काय सांगाल, आज पहिला दिवस होता अर्थसंकल्प अधिवेशनाचा, पहिलाच दिवस वादळी ठरला. तुम्ही आक्रमक वादळी ठरण्यापेक्षा महत्त्वाचं की हे विषय लोकांच्या समोर यायला पाहिजे. जे मुकाट सुटलेले जे मंत्री आहेत त्याच्यातली कुठची चर्चा होत नाही. राहुल गांधींच्यावरती आरोप सिद्ध झाला तर एका मिनिटात त्यांचा राजीनामा किंवा त्यांचं सदस्यपद त्यांना घोषित केलं जातो आणि त्यांचा मंजूर करून जात दिला. मग ह्याच्यात एवढा विलंब का लागला, कशामुळे झालं? मग आता ती जी ऑर्डरची स्टे याला मिळाली की नाही मिळाली, हा साधक मापक लोकांमध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेत की नाही राहिला हा प्रश्न निर्माण होतोय. आज देशमुखांची जी क्रूररीतीने हत्या होऊन जे एक एक फोटो आणि आपल्याला चित्र दिसत आहेत, अंगावर शहारे उठत आहेत, अशा या सर्व गोष्टी विरोधी पक्षनेत्याने आम्ही बोलायचं का तोंडात बोट ठेवायचं, तेही बोलू द्यायचं नाही. आणि मग तुम्ही सांगायचं नाही शोकप्रस्तावच्या अगोदर तुम्ही असा मुद्दा का आणता. अरे लोकांचे मुद्दे महत्त्वाचे आहेत, शोकप्रस्ताव पण हा आमच्या हृदयामधला विषय आहे, पण लोकांचे प्रश्न मांडणं हा विरोधी पक्षनेत्याने आमचं कर्तव्य तो आम्ही पार पाडला. दुसरीकडे एक महत्त्वाचा प्रश्न, याच मुद्द्याला घेऊन मी तुम्हाला प्रश्न विचारतो की कारवाई करण्यास कुठेतरी सरकार कमी पडत आहे का? कारण सरकार पाठीशी घालतायत. सरकारने जर तातडीने कारवाई केली तर इथपर्यंत लोकांना यावं लागणार. आणि हे पुरावे सरकार नाही काढत आहेत, वेगवेगळे सामाजिक सेवेमध्ये काम करणारी लोक काढतायत, त्यांचे सत्तेतले आमदार काढतायत. आम्हाला अभिप्रेत होतं का सरकारने हे पुढे आणलं पाहिजे होतं, तर ती चौकशी पूर्ण पारदर्शकतेने झालेली हे लोकांसमोर मांडायचं होतं. ते न करता फक्त थातूरमातूर करायचं आणि सांगायचं आणि मग एका बाजूला मंत्र्यांच्या मागे उभं नाही आहेत, आम्ही जे पुरावे आल्यानंतर कारवाई करून सांगायचं आणि पूर्ण मंत्रिमंडळ त्यांच्या मागे उभं राहायचं, ही जी वस्तुस्थिती आहे. सरपंच देशमुख असतील किंवा मग कोरटकर असतील किंवा मग सोलापूरकर असतील, हे याच्यावरती देखील कोणी कारवाई करत नाही. आज अबू आझमी यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की औरंगजेब हा एक उत्तम प्रशासक होता, मात्र कोणावरही कारवाई होत नाहीये. काय नेमकं कुठे दुर्दैवी आहे, ह्यांना फक्त समाजामध्ये तीड निर्माण करण्याचं काम करायचं आहे. कोरटकरचं तर तुम्ही प्रकरण बघितलं तर त्यांना अँटीसेप्टिक बेल मिळतो आणि अँटीसेप्टिक बेल मिळाल्यानंतर दुसऱ्या एका याच्यावरती गुन्हा नोंदवला गेल्यानंतर तो गुन्हा कोल्हापूरला वर्ग केल्यानंतर ते फरार होतात. आणि ते फरार होत असताना कोणाच्या जिल्ह्यात फरार होत आहेत? राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये, तरी देखील त्याची चर्चा होत नाही. सोलापूरकर बिंदास बोलत आहेत, त्याच्याबद्दल बोलायची त्यांची हिंमत कशी होते? आणि मग एक आठवड्याने आंदोलन, तेही आमच्या लोकांनी शिवसैनिकांनी जाऊन घरापर्यंत आंदोलन केल्यानंतर त्यांनी माफी मागावी. त्याच्या अगोदर त्यांचा एक शब्दाने पण देखील उद्धार होत नाही आहे. ही जी परिस्थिती का होते, कारण सरकार सर्वांना बॅलन्स करायचं काम चाललेलं आणि समाजामध्ये तीड निर्माण करण्याचं काम चाललं. विधिमंडळाच्या सभागृहातच अबू आझमींनी वक्तव्य केलेलं आहे. विधिमंडळाच्या सभागृहातच शिवसेना ठाकरे गट विधानसभा अध्यक्षाची भेट घेणाऱ्या कारवाई करण्यासंदर्भात मी बघितलेलं नाहीये. असं कोणीही जरी बोललं असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना आम्ही निश्चितपणे धडा शिकवला. कारवाई व्हावी त्यांच्यावरती अशी मागणी करणार अध्यक्षांकडे. आता जे आम्ही पाहिलेलं नाहीये आणि आम्ही मागणी करण्याचं जर सभागृहाच्या परिसरामध्ये झालं असेल तर अध्यक्ष झोपले आहेत का? सरकार झोपलं आहेत का? करावं ना त्यांनी, आम्ही कुठे थांबवलंय? शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, विरोधी पक्ष नेते पदावरती नेमकं कोण बसणार? ठाकरे गट, काँग्रेस की मग राष्ट्रवादी? निश्चितपणे विरोधी पक्ष नेता हा आमच्या पक्षाचा होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मान्यतेनेच होईल आणि लवकरात लवकर होईल. खूप खूप धन्यवाद सर साम बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन नितीन करासह मी सुरज मसुरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.